नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या राजकारण आणि सामाजिक चळवळींमध्ये गेल्या काही वर्षात अत्यंत चर्चेत राहिलेल्या एका व्यक्तिमत्वाची जीवनगाथा जाणून घेणार आहोत. ही कथा आहे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत राज्यभर आंदोलन उभारणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची. त्यांच्या आंदोलनाने केवळ महाराष्ट्रातील राजकारणाचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. लाखो लोक त्यांच्या सभांना उपस्थित राहिले. हजारो गावांनी त्यांना पाठिंबा दिला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला. या मालिकेच्या भागातून आपण त्यांच्या जन्मापासून ते सामाजिक कार्याची सुरुवात होईपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला. त्यांचा जन्म ग्रामीण आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष, शेतीची अनिश्चितता आणि सामान्य कुटुंबावर येणाऱ्या आर्थिक अडचणी जवळून अनुभवल्या. ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलांप्रमाणेच त्यांचे बालपण साधेपणात गेले. गावातील वातावरण, शेती, कष्ट आणि समाजातील विषमता यांनी त्यांच्या विचारांवर लहानपणापासूनच प्रभाव टाकला. मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून होते. शेती हेच त्यांच्या घराचे प्रमुख उत्पन्नाचे साधन होते. त्यांच्या कुटुंबाने नेहमीच कष्ट, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांना महत्त्व दिले. त्यांच्या पत्नी आणि मुलांनी त्यांच्या सामाजिक आंदोलनाच्या काळात मोठा त्याग केला. अनेक दिवस ते घरापासून दूर राहिले, उपोषणे केली आणि राज्यभर दौरे केले. अशा काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. स्वतः मनोज जरांगे पाटील अनेकदा सांगतात की समाजासाठी काम करताना कुटुंबालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या कुटुंबाने हा संघर्ष शांतपणे स्वीकारला. चला जाणून घेऊया मनोज जरांगे यांच्या कुटुंबाबद्दल. मनोज जरांगे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे असे आहे, तर आईचे नाव प्रभावती जरांगे असे आहे. रावसाहेब जरांगे आणि प्रभावती जरांगे यांना एकूण 4 अपत्य आहेत. त्यांच्यापैकी मनोज जरांगे हे सर्वात धाकटे आहेत. मनोज जरांगे यांच्या पत्नीचे नाव सुमित्रा जरांगे असे आहे. मनोज जरांगे आणि सुमित्रा जरांगे यांनाही 4 अपत्य आहेत. त्यामध्ये 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलाचे नाव शिवराज असे आहे, तर मुलीचे नाव वैष्णवी, प्रणाली आणि पल्लवी असे आहे. जगन्नाथ जरांगे आणि काकासाहेब जरांगे हे मनोज जरांगे यांचे मोठे भाऊ आहेत. बालपणापासूनच त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सवय होती. गावातील लोकांच्या समस्या ऐकणे, त्यांच्या सोबत उभे राहणे आणि सामाजिक प्रश्नांबद्दल चर्चा करणे यात त्यांना रस होता. ग्रामीण भागात शिक्षण, रोजगार, पाणी, शेती, आर्थिक अडचणी या समस्या त्यांनी स्वतः अनुभवल्या. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांबद्दल त्यांच्या मनात संवेदनशीलता निर्माण झाली. त्यांच्या मित्रांच्या मते ते लहानपणापासूनच स्पष्ट वक्ते आणि धाडसी स्वभावाचे होते. मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या परिसरातील शाळांमध्ये पूर्ण केले. त्यांनी इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षणाचा मोठा प्रवास त्यांनी केलेला नसला तरी समाजातील प्रश्नांचे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेतले. ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार तरुण, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि मराठा समाजासमोरील आव्हाने यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. त्यांच्या भाषणांमध्ये पुस्तकातील भाषा कमी आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव अधिक दिसून येतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचे बोलणे सहज समजते. तरुण वयातच त्यांनी समाजकार्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली. गावातील प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी, ते लोकांसोबत उभे राहत. हळूहळू त्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली. त्यांना वाटत होते की समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी केवळ निवडणुका पुरेशा नाहीत, तर लोकांना संघटित करणे आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी सुरू होती. अनेक आंदोलने झाली, मोर्चे निघाले, विविध समित्या नेमण्यात आल्या आणि न्यायालयीन लढाया देखील झाल्या. मात्र हा प्रश्न कायमच चर्चेत राहिला. मनोज जरांगे पाटील यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी विविध निर्णय, सरकारी भूमिका आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांच्या मते मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आणि युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे पाटील यांचे
सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकांना एकत्र आणण्याची क्षमता. ते गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत, प्रत्येक गावातील परिस्थिती समजून घेत. त्यांच्या साध्या भाषेमुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. हळूहळू त्यांची ओळख केवळ जालना जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू लागली. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मते हिंसाचारामुळे कोणत्याही समाजाचे नुकसान होते, त्यामुळे त्यांनी नेहमीच शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले. याच भूमिकेमुळे समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण त्यांच्यासोबत जोडले गेले. 2010 नंतर मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत गेली. राज्यभर अनेक मोर्चे, आंदोलने आणि बैठका झाल्या. सरकारांनी विविध समित्या नेमल्या आणि आरक्षणाबाबत निर्णय घेतले. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा प्रश्न कायम चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांमध्ये आणि शेतकरी कुटुंबांमध्ये नाराजी वाढत होती. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी कमी होत असल्याची भावना समाजात होती. मनोज जरांगे पाटील यांनी या असंतोषाला संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनाचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मूळ गाव आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हे आंदोलन स्थानिक पातळीवर सुरू झाले. काही कार्यकर्ते, गावकरी आणि मराठा समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले. परंतु दिवसागणिक या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागला. राज्यातील विविध जिल्ह्यातून लोक गावात येऊ लागले. सोशल मीडियावर आंदोलनाची माहिती वेगाने पसरली. अनेकांनी या आंदोलनाला नैतिक आणि प्रत्यक्ष पाठिंबा दिला. सरकारकडून अपेक्षित निर्णय होत नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण राहील आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये. उपोषणाचे ते दिवस वाढू लागले तसे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली. डॉक्टर नियमित तपासणी करत होते, तर हजारो नागरिक त्यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेत होते. महिला, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहू लागले. आंदोलनादरम्यान 1 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. मनोज जरांगे पाटील यांनाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. काही तासातच हा विषय राज्यातील प्रमुख चर्चेचा मुद्दा बनला. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या. लाठीचार्ज नंतर मराठा समाजामध्ये मोठी भावना निर्माण झाली. राज्यातील अनेक गावांमध्ये निषेध आंदोलन झाले. विविध ठिकाणी रस्ता रोको, साखळी उपोषणे, बैठका आणि शांततापूर्ण मोर्चे आयोजित करण्यात आले. अनेक गावांनी एकमताने ठराव मंजूर करून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. सोशल मीडियावरही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आणि शेअर केले. आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू केली. सरकारी प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचले. अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्या. सरकारने आरक्षणांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र स्पष्ट सांगितले की केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नाही. ठोस निर्णय आणि लेखी हमी मिळाल्यानंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक आंदोलनकर्त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला. उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा दौरा सुरू केला. प्रत्येक सभेत ते मराठा समाजातील युवक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. त्यांनी शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही वारंवार केले. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत त्यांच्या सभांची चर्चा होत होती. या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांची ओळख केवळ एका गावातील सामाजिक कार्यकर्त्याची राहिली नाही. ते मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या प्रत्येक विधानाकडे माध्यमांचे, सरकारचे आणि जनतेचे लक्ष लागलेले असे. त्यांनी वारंवार सांगितले की त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आहे. आंतरवाली सराटी आंदोलनामुळे
त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल झाली. विधानसभा, मंत्रिमंडळ आणि विविध पक्षांच्या बैठकींमध्ये मराठा आरक्षणाचा विषय प्रमुख चर्चेचा मुद्दा ठरला. विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी या प्रश्नावर भूमिका मांडल्या. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. अंतरवाली सराटी येथील आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरू केले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी सभा घेतल्या. प्रत्येक ठिकाणी हजारो नागरिक त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित राहत होते. त्यांच्या भाषणांमध्ये एकच संदेश वारंवार ऐकायला मिळत होता: मराठा समाजाने शांतता राखावी, कायद्याचा आदर करावा आणि एकजुटीने आपली मागणी मांडावी. या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. अनेक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि बेरोजगार तरुण या चळवळीत सहभागी झाले. त्यांना वाटत होते की शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी वाढण्यासाठी आरक्षण महत्वाची भूमिका बजावू शकते. सोशल मीडियावरही युवकांनी आंदोलनाचा प्रचार केला. सभांचे थेट प्रक्षेपण, भाषणांचे व्हिडिओ आणि माहितीचे संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होऊ लागले. या चळवळीत महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. अनेक गावांमध्ये महिला स्वतः आंदोलनस्थळी पोहोचल्या. काही ठिकाणी त्यांनी साखळी उपोषण सुरू केले, तर काही ठिकाणी शांततापूर्ण मोर्चे काढले. मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणांमध्ये महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक करत असत. त्यांच्या मते समाजाच्या कोणत्याही मोठ्या चळवळीला महिलांचा सहभाग मिळाल्याशिवाय ती अधिक व्यापक आणि प्रभावी बनत नाही. 2024च्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यभरातून हजारो नागरिक त्यांच्या सोबत निघाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक गावातील नागरिक त्यांचे स्वागत करत होते. काही ठिकाणी पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली. हा प्रवास केवळ मोर्चा नव्हता, तर मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून पाहिला जाऊ लागला. मुंबईकडे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारने पुन्हा चर्चेचे प्रयत्न सुरू केले. मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि प्रशासनातील अधिकारी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली. आरक्षणाच्या मागणी संदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्याय, नोंदीचा शोध आणि प्रशासकीय प्रक्रिया यावर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली की समाजाला ठोस निर्णय दिसणे आवश्यक आहे. चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवताना त्यांनी आंदोलनकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी वारंवार सांगितले की कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये. ही भूमिका त्यांच्या नेतृत्वाची महत्वाची ओळख बनली. या काळात राज्यातील आणि राष्ट्रीय माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे सातत्याने वार्तांकन केले. प्रत्येक सभा, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक निवेदन चर्चेचा विषय बनत होता. विविध वृत्तवाहिन्यांवर मराठा आरक्षणाचा प्रश्न, कायदेशीर अडचणी आणि सरकारच्या भूमिकेवर चर्चा होऊ लागली. त्यामुळे हा विषय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर देशभर चर्चेला जाऊ लागला. मोठ्या आंदोलनासोबत अनेक आव्हानेही होती. लाखो लोकांचा सहभाग, कायदा सुव्यवस्था राखणे, अफवांवर नियंत्रण ठेवणे आणि शांततेचे वातावरण टिकवणे हे मोठे काम होते. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलनकर्त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा असे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वाची काही वैशिष्ट्ये या काळात स्पष्ट दिसून आली. साधी आणि सर्वसामान्यांना समजणारी भाषा, ग्रामीण भागातील लोकांशी थेट संवाद, शांततापूर्ण आंदोलनावर भर, निर्णयांबाबत स्पष्ट भूमिका, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न. यामुळे त्यांच्या नेतृत्वाला व्यापक लोकसमर्थन मिळाले. या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या अपेक्षा आणखी वाढल्या. अनेक विद्यार्थी, पालक आणि शेतकरी सरकारकडून लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करू लागले. मनोज जरांगे पाटील यांच्यावरही समाजाच्या अपेक्षांचे मोठे दडपण होते. तरी त्यांनी आपल्या सभांमध्ये संयम आणि शांततेचा संदेश कायम ठेवला. मोठ्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विविध पावले उचलण्यास सुरुवात केली. प्रशासनाने जुन्या महसुली नोंदी, वंशावळी आणि संबंधित कागदपत्रांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू केले. विशेषतः काही मराठी कुटुंबांच्या कुणबी नोंदींचा शोध घेण्यावर भर देण्यात आला, कारण अशा नोंदी उपलब्ध असल्यास त्याचा कायदेशीर परिणाम होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे अनेक नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या नोंदी शोधण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागले. सरकारकडून विविध घोषणा आणि आश्वासने देण्यात आली. काहींना वाटले की सरकार योग्य दिशेने पावले उचलत आहे, तर काही आंदोलनकर्त्यांचे मत होते की केवळ घोषणा पुरेशा नाहीत, त्यांची प्रभावी अंमलबजावणी ही झाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा सांगितले की
आंदोलनाचे उद्दिष्ट सरकारशी संघर्ष करणे नसून समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय मिळवणे आहे. मागण्यांच्या अंमलबजावणीचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळा पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला. प्रत्येक वेळी त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असे. डॉक्टरांकडून नियमित तपासण्या होत आणि प्रशासन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असे. समर्थक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमून शांततेने पाठिंबा देत राहिले. मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने समाजात विविध मतप्रवाह दिसून आले. काहींनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला पाठिंबा दिला, तर काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विश्लेषकांनी आंदोलनाच्या काही मागण्या, त्याची दिशा किंवा कायदेशीर शक्यता यावर प्रश्न उपस्थित केले. लोकशाही व्यवस्थेत अशा विविध मतांना स्थान असते आणि या आंदोलनाबाबतही समर्थक व टीकाकार अशा दोन्ही बाजू दिसून आल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ सामाजिक किंवा राजकीय नसून कायदेशीर आणि घटनात्मक विषय आहे. यामुळे सरकारने घेतलेले निर्णय न्यायालयीन कसोटीवर टिकतील का याबाबत तज्ज्ञांकडून चर्चा होत राहिली. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा सांगितले की सरकारने असा मार्ग स्वीकारावा जो कायद्याच्या चौकटीत राहून समाजाला न्याय देईल. या काळात मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सामाजिक नेत्यांपैकी एक बनले. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला, प्रत्येक सभेला आणि प्रत्येक निवेदनाला मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत होती. वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या आंदोलनाच्या विविध पैलूंवर चर्चा होत होती. काही चर्चांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक झाले, तर काही ठिकाणी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नही उपस्थित झाले. दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला. घरापासून दूर राहणे, सतत प्रवास, सभा, बैठका आणि उपोषण यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेकदा आपल्या कुटुंबाचे आभार मानले आणि त्यांच्या पाठिंबामुळेच हा संघर्ष पुढे नेणे शक्य झाल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये समोर आली. साधेपणा आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेली प्रतिमा, लोकांशी थेट संवाद साधण्याची शैली, दीर्घकाळ शांततापूर्ण आंदोलन करण्याची तयारी, समाजातील युवकांची प्रभावी संवाद, आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची वृत्ती, याच गुणांमुळे ते मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या भाषणांमध्ये ते वारंवार शिक्षण, एकजूट आणि शांततेवर भर देत असत. ते आंदोलनकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन करत. त्यांच्यामध्ये कोणतीही सामाजिक चळवळ यशस्वी होण्यासाठी शिस्त, संयम आणि लोकांचा विश्वास आवश्यक असतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने लाखो लोकांना एकत्र आणले आणि या विषयावर शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेचे लक्ष वेधले. अंतिम निर्णय आणि त्याचे परिणाम काळानुसार बदलत राहू शकतात, परंतु मराठा आरक्षणाच्या इतिहासात अंतरवाली सराटी आंदोलन आणि त्यामधील त्यांची भूमिका महत्वाची म्हणून नोंदली जाते. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वामधील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. आजही ते स्वतःला सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच ओळख करून देतात. त्यांच्या भाषणांमध्ये क्लिष्ट राजकीय भाषा नसते, त्याऐवजी गावातील सामान्य माणसाला समजेल अशी सरळ आणि स्पष्ट मांडणी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि युवक त्यांच्याशी त्यांचा सहज संवाद निर्माण झाला. दीर्घकाळ उपोषण करणे, हजारो किलोमीटरचा प्रवास करणे, सतत सभा घेणे आणि मोठ्या जनसमुदायाचे नेतृत्व करणे हे सोपे काम नव्हते. या काळात त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले. तरी त्यांनी आपल्या आंदोलनाचा मार्ग शांततापूर्ण ठेवण्यावर भर दिला. त्यांच्या प्रत्येक आवाहनात कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा आणि संयम यांचा उल्लेख असे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल समाजात विविध मतप्रवाह आहेत. त्यांचे समर्थक त्यांना मराठा आरक्षण चळवळीतील प्रभावी नेतृत्व मानतात आणि त्यांनी लाखो लोकांना एकत्र आणल्याचे सांगतात. दुसरीकडे काही राजकीय नेते, अभ्यासक आणि सामाजिक विश्लेषक त्यांच्या काही मागण्या किंवा आंदोलनाच्या पद्धतीबाबत वेगळी भूमिका मांडतात. लोकशाही व्यवस्थेत अशा विविध मतांचा आदर राखला जातो, त्यामुळे त्यांच्या कार्याचे मूल्यमापनही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केले जाते. मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणांमध्ये युवकांना नेहमी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, स्वावलंबन आणि सामाजिक एकजूट यांचे महत्त्व सांगतात. ते वारंवार सांगतात की कोणत्याही समाजाची खरी ताकद त्याच्या शिक्षित आणि जबाबदार तरुणांमध्ये असते. त्यांच्या मते आंदोलन हे लोकशाही मार्गाने, शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले पाहिजे. मनोज जरांगे
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यांच्या आंदोलनामुळे शासन, प्रशासन आणि समाज यांच्यात या विषयावर व्यापक चर्चा झाली. तथापि आरक्षणासारख्या विषयांवरील अंतिम निर्णय हे सरकार, न्यायालयीन प्रक्रिया आणि घटनात्मक चौकटीवर अवलंबून असतात. त्यामुळे या प्रश्नाचा प्रवास पुढेही कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेनुसार सुरू राहिला. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवासातून काही महत्त्वाचे धडे मिळतात. सामान्य कुटुंबातील आलेली व्यक्ती ही मोठ्या सामाजिक चळवळीचे नेतृत्व करू शकते. लोकांशी थेट संवाद साधणे हे नेतृत्वाचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. दीर्घकालीन संघर्षासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असते. मोठ्या आंदोलनांमध्ये शांतता आणि शिस्त टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते. समाजातील प्रश्न मांडताना लोकशाही प्रक्रियेचा आदर राखणे आवश्यक आहे. आजही मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत असतात. त्यांच्या सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर चर्चा होत असते. त्यांच्या पुढील राजकीय किंवा सामाजिक भूमिकेबाबत वेळोवेळी विविध चर्चा होत असल्या तरी त्यांनी सार्वजनिकरित्या आपले लक्ष मराठा समाजाच्या प्रश्नांकडे असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्रभर पोहोचला. आंतरवाली सराटी हे गाव संपूर्ण राज्याच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले. लाखो लोक या आंदोलनाशी जोडले गेले आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला. मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, सातत्य, जनसंपर्क आणि नेतृत्व यांचा प्रवास म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कार्याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात, परंतु त्यांनी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाला व्यापक सार्वजनिक चर्चेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे निर्विवाद आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवासावरील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच सविस्तर आणि माहितीपूर्ण मराठी जीवनचरित्राच्या मालिका आवडत असतील तर आमच्या जीवनचरित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी जीवन प्रवासासह. धन्यवाद. जय हिंद.